बातमीत सत्यता हीच आमची ओळख। लग्नाचा आमिष दाखवून लाखोंचा गंडा। चाळीसगाव रोड पोलिसांच्या सापळ्यात नागपूरची वधूवर टोळी जेरबंद। लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील एका आंतरराज्य टोळीचा धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। शहरातील एका 35 वर्षीय तरुणाला 1,30,000 रुपयांचा गंडा घालून बनावट लग्न लावल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एजंटसह 3 महिलांना अटक केली आहे। या टोळीने अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांनी दिली आहे। पीडित तरुण तुषार खैरनार यांना लग्नासाठी स्थळ शोधताना एजंट सचिन मरगडे याचा संपर्क क्रमांक मिळाला होता। मरगडे यांना काजल नावाच्या मुलीसोबत 1,30,000 रुपये घेऊन खैरनार यांचं लग्न लावून दिलं। मात्र काही दिवसातच पत्नीच्या वागणुकीवर संशय आल्यानं खैरनार यांनी तिची माहिती काढली असता ती आधीच विवाहित असल्याचं उघड झालं। यानंतर खैरनार यांनी हुशारी दाखवत मित्रासाठी स्थळ हवे असल्याचं भासवून एजंटला पुन्हा बोलवलं। एजंट दुसऱ्या मुलीला घेऊन येताच आधीच तयारीत असलेल्या चाळीसगाव रोड पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून सचिन मरगडे, बनावट नवरी काजल आणि तिच्या 2 महिला साथीदारांना ताब्यात घेण्यात आलंय। पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर, चाळीसगाव रोड, धुळे। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी तुषार खैरनार या नावाच्या इसमाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। त्यांनी ज्या मुलीचे लग्न केलेलं आहे ती मुलगी फ्रॉड आहे, खोटं सांगून तिचं त्यापूर्वी लग्न झालेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये 1,30,000 रुपये एजंटला दिलेलं आहे। आणि या प्रकारची तक्रार दिल्यानंतर शहानिशा केल्यानंतर त्यातील जो एजंट आहे सचिन मरगडे, दुसरी एजंट आहे नेहा, पूर्ण नाव महिला असल्यामुळे पूर्ण नाव घेता येत नाही महिला। आम्ही परत त्यांना एक बनावट असं दाखवलं की अजून एका मुलीचं स्थळ पाहिजे आणि अशा प्रकारचा सापळा रचून त्यांना काल सापळा रचून ताब्यात घेतलं। या प्रकारची एक खरी स्टोरी अशी आहे, यातील जे फिर्यादी आहेत, फिर्यादी 25 तारखेला यातील एजंटबरोबर संपर्क साधल्यानंतर त्यांनी काजल या नावाची मुलगी आणून तिला दाखवलं आणि तिचं धुळे येथील देवपूर येथील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये लग्न लावून दिलं। या प्रकरणामध्ये त्यांनी एजंटला 1,30,000 रुपये दिलेले आहेत। लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यातील फिर्यादी जो मुलगा आहे त्याला समजलं की त्याला या प्रकरणामध्ये गंडवलं गेलेलं आहे। त्यानंतर त्याने जी मुलगी होती त्या मुलीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, इंस्टाग्राम चेक केला, त्यावेळी त्याला समजलं त्या मुलीचं ऑलरेडी एक आधी लग्न झालेलं आहे, तिला एक 3 ते 4 वर्षाचा मुलगाही आहे। त्यांनी हे प्रकरण त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांनी प्लॅनिंग केलं पोलिसांना पकडून आणि परत दुसऱ्या एका मुलाला मुलगी पाहिजे म्हणून त्यांना बोलवलं। त्यात त्यांनी एक पूनम नावाची एक दुसरी का मुलगी लग्नासाठी ते घेऊन आले होते। या सर्वांना या प्रकरणामध्ये आम्ही काल ताब्यात घेतलं। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला BNS कलम 318(4), BNS कलम 319(2) याप्रमाणे चारही आरोपीविरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। सदर प्रकरणामध्ये तपास चालू आहे। या आरोपींनी यापूर्वी अनेक ठिकाणी असं लग्नाचं आमिष दाखवून गंडवल्याचं समोर येत आहे। हे 4ही आरोपी नागपूरचे आहेत। सदरची कारवाई ही धुळे पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, ॲडिशनल SP श्री धिवरे सर आणि शहरचे DYSP उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनने केलेली आहे। यामार्फत मी आपण सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारची टोळी जी यापूर्वीही उघड झालेली आहे, खूप ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। कोणतंही नातं जोडताना खात्रीपूर्वक त्याची शहानिशा करावी। जिथे व्यवहार आला एजंटचा तिथं थोडी शंका पकडायला काही हरकत नाही की काहीतरी या ठिकाणी प्लॅनिंग होत आहे। या ठिकाणी जी मुलगी आहे त्या मुलीचे आईवडील कोण आहेत, ती राहते कुठं, कोणत्या जातीची आहे, याची कुठलीही शहानिशा न करता लग्नाची घाई केल्यामुळे हा प्रकार घडून आलेला आहे, म्हणून ही फसवणूक झालेली आहे। अशा प्रकारच्या सर्व सावधान बाळगण्याची गरज सर्व नागरिकांना आहे। या प्रकारचं माझं आव्हान आहे।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.